हे चालू स्वच्छता म्हणजे नळ इकडे 1 2 3 4 5 कोटे आपण मदत हो जी आपली जागा ती तर स्वच्छ पाहिजे. कालचा व्हिडिओ आता काय डेपोमध्ये घाण आहे साहेब, खूप घाण आहे. 16 वर जर डिव्हिजन सोडलं नाही साहेब तरी या डेपोला काय अवस्था त्या दिवशी मी आलो अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलं की हे मला 4 दिवसामध्ये स्वच्छ पडेल. कारण मी परत आज दौऱ्यावर येणार बरोबर आहे. 2 दिवस मी तरी उशिरा आलो कारण मी आधी 26-27 आलो होतो. 27-28 या 1 आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या 2-3 ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं. नळ 5 कोटे त्यापैकी फक्त 1 नळ चालू आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला. मी मुतारीमध्ये गेलो, मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे. शौचालयामध्ये मी गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं. त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला, पण नाईलाजानं मला तुमच्यावर आता कारवाई करायची. सर मी बोललो 1 मिनिट थांबव जरा. 2 मिनिट माझा नाईलाज आहे. मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं, कोणाला बडतर्फ करावं, कोणाला निलंबन करावं, पण माझा नाईलाज आहे. शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाईलाज आहे ना माझा. मी तरी काय करणार मला सांगा. अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नये म्हणून मी त्या दिवशी गप्प बसलो. परंतु आज माझा नाईलाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना. त्यामुळे माझा नाईलाजाने मी निर्णय घेतोय. तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय. त्यांना ताबडतोब सस्पेंड करून द्या, ताबडतोब आजच्या सस्पेंड करून द्या.